आणि तोच मोठा डिफरन्स हे इंटरनॅशनल एज्युकेशन सिस्टीम आणि आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये आहे. बऱ्याचदा लँग्वेज हा सुद्धा एक बॅरियर मुलांना येतो. जो विद्यार्थी 10वीला गेलेला आहे, जी कन्सेप्ट तो 7वी 8वी 9वीला शिकलेला आहे, त्या कन्सेप्ट विद्यार्थी विसरलेले असतात कम्प्लिटली आणि परत यू हॅव टू गो बॅक टू स्क्रॅच. हा मेजर प्रॉब्लेम ज्यावेळी मी 10वीतून 11वीमध्ये ज्यावेळी शिफ्ट झालेलो आणि ज्यावेळी 11वीला गेलो, 11वीला पहिले 3 ते 4 महिने हे माझ्यासाठी एक्स्ट्रीमली डिफिकल्ट होते. म्हणजे त्या संज्ञा इंग्लिशमधनं समजून घेणं आणि तो स्विच होणं. आणि हा फक्त माझाच प्रॉब्लेम नाही, तर माझ्याबरोबर बरेचसे माझे असे मित्र होते. आपले इथे मेजर इश्यू जो मी नोटीस केला तो काय होता की बेसिक किंवा फंडामेंटल्स काय असतं अभ्यासाचे ते मुलांना माहिती नसतं. सायन्स म्हणा किंवा मॅथ्स म्हणा किंवा बाकी कोणते सब्जेक्ट म्हणा. कारण तुमच्या बेसिक अंडरस्टँडिंगसाठी मराठी ही तुम्हाला पाहिजेच आणि जगात पुढे जायचं आहे, तुम्हाला ग्लोबल सिटीजन जर व्हायचं जर असेल तर इंग्लिश देखील महत्त्वाचं आहे. तर UPSC आणि MPSCच्या विद्यार्थ्यांना जे प्रिपरेशन करायचं आहे त्यांच्यासाठी एक खूप छान सेंटर त्यांनी पुण्यामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे. पण तरीही महाराष्ट्रातून दिल्लीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आज जर बघितली ही खूप जास्त आहे. कारण आपल्याला ग्रामीण भागामध्ये एकच शिक्षक 4 वर्गांना शिकवतो आणि शहरी भागामध्ये 20 मुलांच्या एका वर्गासाठी 2 टीचर असतात प्रायव्हेट. सो इथेच तुम्ही समजू शकता की त्याचा इम्पॅक्ट ऑफकोर्स स्टुडंटच्या क्वालिटीवर होणारच आहे. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, आजचा जो पॉडकास्ट असणार आहे तो आजपर्यंत आपण जेवढे काही पॉडकास्ट केलेले आहे त्याच्यापेक्षा एका वेगळ्या विषयावरती परंतु महत्त्वाच्या विषयावरती असणार आहे. आता तुम्ही सगळ्यांनी बातम्या पाहिल्या असतील की एक नवीन एज्युकेशन पॉलिसीबद्दल तयारी चालू आहे. त्या बाबतीत काही लोकांचं असं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये हिंदी भाषा असायला हवी, काहींचं म्हणणं आहे की नसायला हवी. पण मला असं वाटतं की हिंदी भाषेपेक्षा एकूण जो शिक्षणाचा दर्जा आहे तो आणखी सुधारायला हवा. त्याच्यावरती जास्त काय म्हणतो आपण की प्रयत्न केले गेले पाहिजेत. आणि खरं तर त्या प्रयत्न कोण करतंय कोण नाही करतंय, फक्त लोक नावं ठेवण्यावरती व्यस्त आहेत. पण ते ऍक्च्युअल प्रयत्न जे कोणी करतायत, आज आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत. तर आजचा जो स्पेशल पॉडकास्ट असणार आहे तो आपल्या आजच्या शिक्षणाच्या दर्जावरती असणार आहे की तो शिक्षणाचा दर्जा जर आपल्याला सुधारायचा असेल तर त्यासाठी कोणते कोणते प्रयत्न केले गेले पाहिजेत. तर त्यासाठी आज आपण खास करून महेश दादा आणि प्रियंका ताईंना आजच्या या स्पेशल पॉडकास्टसाठी इन्व्हाइट केलेला आहे. महेश दादा जो आहे तो एक COEPचा इंजिनियर आहे आणि आज तो साऊथ आफ्रिकेमध्ये जॉब करतोय. परंतु तरीही त्याला महाराष्ट्रातले जे काही मुलं आहेत त्यांची जी काही शिक्षणाची अवस्था झालेली आहे त्याच्यासाठी प्रयत्न करायची इच्छा आहे आणि तो प्रयत्न करतोय. आणि त्याचसोबत प्रियंका ताई आहे की जी त्याला सपोर्ट करते आहे. हे दोघेही कपल एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये चेंज आणण्यासाठी प्रयत्न करतात. प्रियंका ताईला एस्टेक इंडस्ट्रीमध्ये जवळपास 10 वर्षांपेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहेत. तर हे दोघं मिळून शिक्षण क्षेत्रामध्ये काय कमाल करणार आहेत हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. तर महेश दादा आणि प्रियंका ताई, तुमचं दोघांचंही श्रीमंत व्हा मध्ये स्वागत आहे. येस. तर मी तर तुमच्याबद्दल सांगितलंय, पण तरीही तुमची जी काही एज्युकेशनल जर्नी आहे किंवा आज तुम्ही काय करतायत हे आम्हाला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. मी 2009 साली COEP मधनं मेकॅनिकल इंजिनिअरिंग पासआउट झालेलो आहे. त्यानंतर पुण्यातच मी वर्षभर जॉब केला होता आणि त्यानंतर इंजिनिअरिंग नंतर जी गेटची एक्झामिनेशन असते ती गेटची एक्झामिनेशन लिहिली. त्यामध्ये भारतात 15वा आलेलो. आणि त्यानंतर मला IISc बँगलोर, IIT बॉम्बे आणि NITI हे एक इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगचं कॉलेज आहे. तर 3 ठिकाणी ॲडमिशन मिळालं तर मी त्यातलं NITI हे कॉलेज चूज केलेलं. अँड इन 2012 माझं MBA फिनिश झाल्यानंतर देन आय जॉईंड ITC FMCG इंडस्ट्रीमध्ये आणि त्यानंतर 7 वर्ष कोलगेट पामोलिव्हमध्ये, जवळपास 10 वर्ष इंडियामध्ये FMCG इंडस्ट्रीमध्ये काम केलं. आणि त्यानंतर मला ग्लोबल ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर मी आफ्रिकेमध्ये शिफ्ट झालो आणि तिथे सध्या एका मल्टीनॅशनल कंपनीसाठी व्हाईस प्रेसिडेंट म्हणून कार्यरत आहे. अरे वा. प्रियंका ताई, तुम्ही? मी सुद्धा बाय प्रोफेशन इंजिनियर आहे. त्यानंतर माझं इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्यानंतर मी इंडस्ट्रीमध्ये काम केलं ॲज रिसर्च अँड डेव्हलपमेंट इंजिनियर. काही वर्ष त्यामध्ये काम केल्यानंतर माझा आधीपासून कल जो होता हा शिक्षण क्षेत्राकडे होता, त्यामुळे मी माझं फील्ड स्विच केलं. मी एडटेकमध्ये शिफ्ट झाले. जवळपास मला एडटेक फील्डमध्ये 10 वर्षाचा अनुभव आहे. तर मी 2022-23 पर्यंत त्याच फील्डमध्ये काम करत होते भारतामध्ये. त्यानंतर आम्ही बाहेर देशामध्ये शिफ्ट झालो. मग मी थोडंसं
फुल टाइम जॉब सोडून मी फ्रीलान्सर म्हणून काम करायला लागले. त्यानंतर मी एक स्वतःचं युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे की ज्यामध्ये मी शालेय शिक्षणासाठी काही कंटेंट डेव्हलप करते, अपलोड करते आणि सध्या माझा फोकस त्यावरतीच आहे. आणि ज्याचा यूज करून मला अगदी तळागाळात असणारे जे विद्यार्थी की ज्यांना शिक्षणाचा चान्स मिळत नाही त्यांच्यासाठी काम करण्याचा मी प्रयत्न करत आहे. ओके. तर महेश दादा, सगळ्यात आधी मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही ज्या बॅकग्राऊंडमधून आलात, आज तुम्ही खूप चांगल्या पोझिशनला आहात, पण तरीही तुम्ही शिक्षण घेत असताना अशा कुठल्या गोष्टी तुम्हाला जाणवल्या की त्या जर चांगल्या असत्या तर आणखी भारी काहीतरी केलं असतं? इफ आय लुक बॅक माझ्या एज्युकेशन जर्नीचे 15-20 वर्ष जर बघितले तर मला स्वतःला खूप फॉर्च्युनेट कन्सिडर करतो. कारण की मला माझ्या आयुष्यामध्ये बरेचसे चांगले शिक्षक मिळाले. माझ्या आईवडिलांनी चांगला निर्णय घेतला एका चांगल्या शाळेत टाकण्याचा. ती शाळा भलेही प्रायव्हेट शाळा नव्हती, ती एक अनुदानित शाळा होती, पण तरीही आय वॉज फॉर्च्युनेट की तिथे मला खूप चांगले शिक्षक लाभले. प्लस 11-12ला सुद्धा मला चांगला क्लास लाभला. कॉलेज चांगलं होतं की नाही मला माहिती नाही, कारण फोकस खूप जास्त क्लासवरती होता आणि क्लासच्या सरांनी ज्या पद्धतीने करिअरमध्ये स्विच आणला तोही खूप चांगला होता. आणि इंजिनिअरिंगला तर अतिशय उत्कृष्ट वातावरणामध्ये मी जाऊ शकलेलो, COEP. पण यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम मला जर कुठे आला असेल शिक्षणाच्या बाबतीमध्ये, हा मेजर प्रॉब्लेम ज्यावेळी मी 10वीतून 11वीमध्ये ज्यावेळी शिफ्ट झालेलो, त्यावेळी 10वीपर्यंत पूर्णपणे मराठीमध्ये शिक्षण झालेलं. इव्हन मॅथमॅटिक्स आणि सायन्स हे विषय सुद्धा मराठीमध्ये होते. सगळ्या वैज्ञानिक संकल्पना या मराठीमध्ये होत्या. आणि ज्यावेळी 11वीला गेलो, 11वीला पहिले 3 ते 4 महिने हे माझ्यासाठी एक्स्ट्रीमली डिफिकल्ट होते. म्हणजे त्या संज्ञा इंग्लिशमधनं समजून घेणं आणि तो स्विच होणं. आणि हा फक्त माझाच प्रॉब्लेम नाही, तर माझ्याबरोबर बरेचसे माझे असे मित्र होते की जे या प्रॉब्लेममधून जात होते आणि त्यांनी खूप खूप प्रॉब्लेम फेस केले. बट लकीली आय वॉज फॉर्च्युनेट इनफ की मला चांगले शिक्षक मिळाले आणि चांगलं मार्गदर्शन मिळालं. तर या प्रॉब्लेममधनं मी बाहेर निघालो. बट मी माझ्या सराउंडिंगची जर गोष्ट करेल, जो प्रॉब्लेम मी फेस करत होते बरेचसे माझे मित्र फेस करत होते. अनफॉर्च्युनेटली प्रत्येकाला त्या पद्धतीचं मार्गदर्शन हे त्यावेळी मिळालेलं नव्हतं. आणि त्यामुळे बरेचसे विद्यार्थी ज्यांच्यामध्ये खूप मोठं पोटेन्शियल होतं, ते पोटेन्शियल असताना देखील ते त्या पद्धतीचा सक्सेस अचीव करू शकलेले नाहीयेत. आणि सम ऑफ देम वेर ॲक्च्युली सो इंटेलिजंट, दे वर मच मोर ब्राईट दॅन व्हॉट आय वॉज. पण ती ऑपॉर्च्युनिटी प्रत्येकाला इक्वल मिळाली नव्हती. कुठेही इक्वॅलिटी जर मिळाली जर असती तर आय थिंक अजून भरपूर लोकांना याचा फायदा झाला असता. आय थिंक हा एक खूप मोठा गॅप लँग्वेज ट्रान्झिशनचा मला फेस झालेला. येस. तर प्रियंका ताई, तुमची कशी होती एज्युकेशनल जर्नी? की 10वीपर्यंत प्युअर मराठी होतं. इव्हन त्यावेळेस आमच्या शाळेमध्ये सेमी इंग्लिश सुद्धा नव्हतं आली. सेमी इंग्लिश म्हणजे माहित असेल की सायन्स आणि बरोबर. हा, तर त्यावेळेस सेमी सुद्धा आमच्या शाळेमध्ये नव्हतं आलं, तर आम्ही मराठीमध्ये शिकलो. ज्यावेळेस आम्ही 11वीला गेलो, कॉलेजमध्ये बसलो, तर एक नवीन नवीन इंग्लिश शब्द यायला लागला. मग आता अभ्यास कसा करायचा, तर सगळ्यात आधी मी गेली एका दुकानामध्ये. तिथे मी एक डिक्शनरी घेतली होती. डिक्शनरी कोणती होती? इंग्लिश सायन्स स्पेसिफिक डिक्शनरी असायची, सायन्स आणि मॅथ्स, की ज्यामध्ये सायन्स आणि मॅथ्सचे जे कीवर्ड्स होते किंवा ज्या टर्म्स होत्या त्याचं मराठी ट्रान्सलेशन होतं. तर मग जेव्हा मी अभ्यास करायला बसायचे तर ती डिक्शनरी साईडला ठेवायची, पुस्तक घ्यायची इंग्लिश, हा इंग्लिश होता, याचा अर्थ हा, याचा अर्थ हा, असं करून करून मी अभ्यास केलेला आहे. तर हा एक लँग्वेज बॅरियर मला खूप मोठा आलेला. आणि सेकंड थिंग, बेसिक जर आपण अभ्यासाचा विचार केला तर बेसिक माझे बऱ्यापैकी चांगले होते, त्यामुळे मी तो प्रॉब्लेम फेस नाही केला. बट मेजर इश्यू मला जो आला ह्या ट्रान्झिशनमध्ये तो होता लँग्वेजचा. कारण बऱ्याचदा असं होतं ना की आपल्याला जसं एखादा प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर मी बघितलेलं की माझ्या आजूबाजूची मुलं काय करतात की अच्छा हा क्वेश्चन 4 मार्काला येतो, एवढा पॅराग्राफचा आन्सर आहे, मग चला आपण रट्टा मारू, पाठांतर करू, चला 4 नाही तर 3 मार्क मिळून जातील, या पद्धतीने मुलं पाठ करायचे. बट ते कॉन्सेप्ट समजून नाही घ्यायचे. अँड दॅट वॉज द मेजर इश्यू. अशा पद्धतीचे काही प्रॉब्लेम्स मी फेस केलेले. ओके. आणि शिक्षकांच्या बाबतीत कसा एक्सपिरियन्स होता? म्हणजे अगेन आय वुड से मी खूप जास्त फॉर्च्युनेट होतो. मला शिक्षक प्रत्येक स्तरावरती खूप चांगले मिळालेले होते. बिकॉज ऑफ जे स्कूलचं सिलेक्शन माझ्या पॅरेंट्स लोकांनी केलं असेल किंवा 11वी-12वी जे सिलेक्शन झालं असेल ते खूप खूप जास्त चांगलं होतं. ड्रॉबॅक्स जर सांगायचे जर झाले तर त्यामध्ये इज फक्त काही शिक्षक जे असतात ना एक्सेप्शनली ब्राईट असतात, बट त्यांची शिकवण्याची पद्धत जी असते ते नेहमी कन्सिडर करतात की जे सगळे विद्यार्थी आहेत ते इक्वल लेवलचे ब्राईट आहेत आणि ती शिकवण्याची पद्धती ही नेहमी हायर लेवलची असते, जी की प्रत्येक विद्यार्थ्याला समजेल की नाही समजणार हे थोडंसं अवघड जातं. सर
आणि काही वेळेस काय असतं, शिक्षकाची शिकवण्याची पद्धत जी असते ती ऍक्च्युली जर तळागाळापर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याला जर मिळत जर असेल तर इवन इफ थोड्याशा लोअर लेवलच्या कॉन्सेप्ट जरी समजवल्या तरी त्याचा हेल्प हे विद्यार्थ्यांना खूप जास्त होतं. तर हा जो मिसमॅच जो आहे तो मी बऱ्यापैकी, कारण मी फॉर्च्युनेट होतो, मला दोन्ही शिक्षक व्यवस्थित समजत होते. बट अगेन इफ आय लुक टुवर्ड्स दी मासेस, आय थिंक सेकंड टाईपचे जे शिक्षक जे होते ते विद्यार्थ्यांना जास्त आवडायचे, कारण त्यांनी जे काय बोललेलं आहे, जे काय एक्सप्लेन केलेलं आहे ते त्यांना खूप चांगल्या पद्धतीने समजायचं. सो ही एक गोष्ट मी खूप मोठ्या पद्धतीने ऑब्झर्व केली आणि तोच एक्सपिरियन्स, तीच लर्निंग आम्ही आमच्या कामामध्ये कॅरी आउट करत आहोत. ओके. आता प्रियंकाजी, मला एक विचारायचं की आता तुम्हाला जर एवढा 10 वर्षांचा एसटेकचा एक्सपिरियन्स आहे, तो कशा पद्धतीचा होता आणि काय वाटतं की तुम्ही जसं सांगितलं सुरुवातीला की त्याच्यामध्ये काही गॅप्स होते, तर ते गॅप्स कुठले होते आणि त्याच्यावरती कशा पद्धतीने काम केलं जाऊ शकतं? अच्छा, गॅप्स म्हटलं तर बघा, सुरुवात मी करेल बेसिक्स पासनं. आपली इथे मेजर इश्यू जो मी नोटीस केला तो काय होता की बेसिक किंवा फंडामेंटल्स काय असतात अभ्यासाचे ते मुलांना माहिती नसतं. सायन्स म्हणा किंवा मॅथ्स म्हणा किंवा बाकी कोणते सब्जेक्ट म्हणा. फॉर एक्झाम्पल, आता आपल्याला माहिती की पाय जे आपण मॅथमॅटिक्स किंवा फिजिक्समध्ये कॅल्क्युलेशनला वापरतो, पाय म्हटल्यावरती आपण काय म्हणतो, पायची व्हॅल्यू असते 3.14 किंवा ऍक्च्युअली व्हॅल्यू मोठी आहे 3.1415 नाही वगैरे, बट आपण अप्रॉक्सिमेट करतो त्याला 3.14. बट पाय म्हणजे काय असतं हे आपल्याला माहिती नाही, कारण आपण तो प्रयत्न पण नाही केला किंवा त्यावेळेस आपल्याला कोणी सांगितलं पण नाही. तर पाय म्हणजे काय असतं, तुम्ही कोणता एक सर्कल घ्या, ठीक आहे, छोटा सर्कल, 1 रुपयाचा कॉईन घ्या किंवा एक मोठा सर्कल घ्या, त्या सर्कलचं तुम्ही सर्कम्फरन्स चेक करा. सर्कम्फरन्स म्हणजे याला आपण बोलतो परीख चेक करा, आणि त्यानंतर त्याची डायमीटर म्हणजे व्यास. सर्कम्फरन्स आणि डायमीटर याचा रेशो घ्या, कोणताही सर्कल घ्या, हा रेशो नेहमी 3.14 येतो. कॉईन घ्या किंवा मोठा सर्कल घ्या, हा रेशो नेहमी 3.14 येतो, याला आपण बोलतो पाय. बट हे फंडामेंटल किंवा हे बेसिक आपल्याला बऱ्याचशा मुलांना माहिती नाही किंवा बऱ्याचशा पालकांना सुद्धा माहिती नाही. आपण काय म्हणतो की पाय म्हणजे 3.14 किंवा 22/7, बट ऍक्च्युअल पाय म्हणजे 22/7 नाहीये. पायची व्हॅल्यू 3.14 आहे. 22/7 ही जर व्हॅल्यू मी कॅल्क्युलेट केली तर ती जवळपास 3.14 एवढी येते, आणि म्हणून कॅल्क्युलेशन इझी व्हावं म्हणून आपण 22/7 ही व्हॅल्यू घेतो. सो आता ही बेसिक समजल्याने किंवा विशेष फरक नाही पडणार, बट अशा पद्धतीने जर आपण अभ्यास केला की ह्या गोष्टीचं कारण काय आहे किंवा हे असं का आलं, हे जर आपल्याला समजलं तर बाकी गोष्टींमध्ये सुद्धा आपल्याला क्युरिओसिटी येते आणि तेवढ्याच आपल्या कॉन्सेप्ट अजून क्लिअर होतं. सो हे बेसिक बऱ्याचदा आपल्याला किंवा मुलांना माहिती नसतं. दॅट वॉज दी मेजर इश्यू. ओके. आणि त्यानंतर आता तुम्ही काही हिंदी स्टुडंट्सला पण शिकवलं असेल आणि काही मराठी स्टुडंट्सला पण शिकवलं असेल, तर काय अशा मोठ्या गोष्टी तुम्हाला आढळून आल्या की ज्याच्यावरती अजून काम करायला पाहिजे आपण? सो जसं मी बोलली की मी एडटेक फील्डमध्ये काम केलेलं, तर एका कंपनीमध्ये असं एक प्लॅटफॉर्म होतं ज्याला आम्ही बोलायचं डाऊट ऑन चॅट. म्हणजे शॉर्टकटमध्ये सांगायचं झालं तर काय होतं की स्टुडंट्स असतील ते लॉग इन करतील आणि तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारतील. दुसऱ्या साईडला टीचर्सची एक टीम बसलेली राहायची. क्वेश्चन आला तर ते क्वेश्चन पिक करणं, त्याला आन्सर देणार असं होतं. तर बऱ्याचदा असं व्हायचं की काही मुलं यायचे की ज्यांनी एखादा क्वेश्चन विचारला त्यांना मी एक्सप्लेन केलं. मी सुद्धा त्या टीममध्ये काम केलेलं. मी एखाद्या क्वेश्चनचं आन्सर त्यांना एक्सप्लेन केलं, बट ते बोलायचे की नाही मॅडम मराठीमध्ये टाईप करायचे होते, की नाही मॅडम मला कळत नाही, तुम्ही मराठीमध्ये मला एक्सप्लेन करा. बट आमच्या कंपनीची पॉलिसी अशी होती की तुम्ही इंग्लिश सोडून दुसऱ्या कोणत्याच लँग्वेजमध्ये एक्सप्लेन करू शकत नाही. मराठी म्हणा किंवा हिंदी म्हणा, दुसऱ्या कोणत्याच लँग्वेजमध्ये एक्सप्लेन करू शकत नाही, तुम्हाला इंग्लिशमध्येच एक्सप्लेन करायचं. आणि हे त्या मुलाला मला माहिती असायचं की याला नेमकं काय हवंय, बट कंपनीच्या पॉलिसीच्या अकॉर्डिंग मी त्याला ते मराठीमध्ये सांगू शकत नव्हती. सो त्यावेळेस ही सुद्धा गोष्ट मी नोटीस केली की बऱ्याचदा लँग्वेज हा सुद्धा एक बॅरियर मुलांना येतो. कारण बघा आपण जे काही शिकतो ते मातृभाषेमध्ये आपण शिकतो, आणि ज्यावेळेस आपण नवीन भाषा एखादी आत्मसात करतो, फॉर एक्झाम्पल इंग्लिश म्हणा, जर मला इंग्लिशमध्ये काही बोलायचं असेल आणि अगदी बेसिक माझी सुरुवात असेल, त्यावेळेस मी काय करते, जनरली आपली टेंडन्सी काय असते, आपण मराठीमध्ये सेंटेन्स फ्रेम करतो, त्या मराठीला आपण इंग्लिशमध्ये कन्वर्ट करतो. का? कारण आपला मेंदू जो असतो हा आधी मातृभाषेवर काम करतो. सो त्याच्यामुळे काय होत आहे की बऱ्याचदा मुलांना इंग्लिश समजणं हे अवघड जातं. सो हा लँग्वेज बॅरियर सुद्धा मी नोटीस केलेला. जस्ट टू ऍड, एक लँग्वेज बॅरियर पण असतो, आणि दी लेवल ऑफ डाऊट ज्या पद्धतीने त्या प्लॅटफॉर्मवरती विद्यार्थी विचारायचे, म्हणजे 10वीचा विद्यार्थी असा डाऊट विचारतोय की जो आपण एक्सपेक्ट नाही करणार 5वीच्या विद्यार्थ्याला सुद्धा यायला हवा. तर त्यावरनं बेसिक जे एज्युकेशन त्या विद्यार्थ्याला मिळतंय की ज्या पद्धतीने तो समजतोय, और जो विद्यार्थी 10वीला गेलेला आहे, जी कन्सेप्ट तो 7वी 8वी 9वीला शिकलेला आहे, त्या कन्सेप्ट विद्यार्थी विसरलेले असतात कम्प्लिटली, आणि परत यू हॅव टू गो बॅक टू स्क्रॅच. आणि परत की बाबा हा विद्यार्थी नेमका, हे तर तो 3 वर्षापूर्वी व्यवस्थित शिकलेला आहे, त्याने 70-80-90% मार्क पाडून तो पास झालेला आहे,
पण त्याला आता माहिती नाही आणि त्यामुळे मग त्या प्रॉब्लेम होतात. ते जो पुढच्या वर्गात जातो मागच्या वर्षाचं विसरून जातो आणि परत पुढच्या वर्षाचा नवीन तो शिकायला सुरुवात करतो. सो बेसिक तिथेच आम्हाला प्रॉब्लेम समजतो की बेसिक सिस्टीम मध्येच एक बेसिक फ्लॉ आहे आणि तो समहाऊ आपण कसा टॅकल करू शकतो यावरती खूप विचार विनिमय आमच्या दोघांमध्ये त्यानंतर चालू झाला. ओके, पण मग या ज्या दोन गोष्टी तुम्ही सांगितल्या, जसं की प्रियंका ताईंनी सांगितलं की लँग्वेज बॅरियर, आणि दुसरी गोष्ट तुम्ही सांगितलं की बेसिक्स क्लिअर नसतात मुलांचे. मग याच्यामध्ये चूक कोणाची आहे नेमकी आणि याला कशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो? चूक कोणाची आहे ना, म्हणजे आमची जशी विचारसरणी आहे, ज्यावेळी आपल्याला चुका शोधायच्या असतात किंवा क्रिटिसाइज करायच्या असतात ना, आपण 100 गोष्टी शोधून आणू शकतोय की कुठे याची चूक आहे आणि कोण याला जबाबदार आहे. आय मीन इट इज व्हेरी इझी की आपण गव्हर्नमेंटकडे पॉईंट आउट करू शकतोय, सरकार या क्षेत्रात काहीच काम करत नाही. तसं पाहायला जर गेलं तर सरकारने रुरल एज्युकेशनसाठी सुद्धा इतकं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आज बिल्ड करून दिलेलं आहे, बट ते इन्फ्रास्ट्रक्चर वापरू शकतील असे लोकच तिथे नाही आहेत. ओके, दॅट इज वन ऑफ द बिगर प्रॉब्लेम. दुसरं, सरकार नॅशनल एज्युकेशन पॉलिसी घेऊन येण्याचा प्रयत्न करते आणि ती बऱ्याच अंशी जी IB तत्वावरती जी एज्युकेशन सिस्टम US मध्ये चालते त्याच्याशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा रिझेम्बलन्स होतोय. तर बरेचसे इनिशिएटिव्ह तिकडनं घेतले जात आहेत, बट जो गॅप जो आहे ओव्हरऑल एक्झिक्युशन लेवलमध्ये बिटवीन थॉट प्रोसेस अँड व्हॉट हॅपन्स ऑन ग्राउंड, हा जो गॅप जो आहे हा फार जास्त मोठा आहे आणि इथेच खूप मोठा प्रॉब्लेम होऊ राहिला आहे. याचं सिंपल उदाहरण द्यायचं सांगितलं झालं तर कोविडच्या काळामध्ये आम्ही गावी होतो वर्षभर, एका रुरल एरियामध्ये ज्या गावाची पॉप्युलेशन 1200 लोकसंख्या आहे त्या गावामध्ये आम्ही आमचे जवळपास 1.5 वर्ष काढलं होतं. तर त्या गावची शाळा व्यवस्थित आम्हाला माहिती होते, माझे वडील तिथे शिकलेले होते, त्या गावचे शिक्षक सुद्धा आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने माहितीचे होते आणि अतिशय उत्कृष्ट शिक्षक, म्हणजे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने विद्यार्थी घडवलेले होते. एकच शिक्षक 4 वर्गांना शिकवायचे ते. पण नंतर एज्युकेशन स्लोली इव्हॉल्व्ह झालं. नंतर सेमी इंग्लिश ही पद्धत शाळेमध्ये यायला सुरुवात झाली, पण त्या शिक्षक जे होते त्यांचं स्वतःचं शिक्षण हे पूर्ण मराठी मीडियममध्ये झालेलं होतं. सेमी इंग्लिश शिकवताना ते स्वतः स्ट्रगल केलं, विद्यार्थ्यांना ते व्यवस्थित समजावू शकले नाही. याच्यात विद्यार्थ्यांचाही लॉस झाला, शिक्षकाचाही लॉस झाला. आता यामध्ये शिक्षक चुकीचे आहेत का? नाही. यामध्ये सिस्टीम चुकीची आहे का? नाही. थॉट चुकीचा आहे का? नाही. बट इट्स दी इंडिव्हिज्युअल एक्झिक्युशन. तर या सगळ्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होतो हा लँग्वेज यामुळे. आणि आता आपण इतका अट्टहासाच्या मागे चाललेलो आहे, इंग्लिशचा अट्टहास. तर इंग्लिशही गरजेचं आहे, मराठीही गरजेचं आहे, कारण तुमच्या बेसिक अंडरस्टँडिंगसाठी मराठी ही तुम्हाला पाहिजेच. आणि जगात पुढे जायचं आहे, तुम्हाला ग्लोबल सिटीजन जर व्हायचं जर असेल तर इंग्लिश देखील महत्वाचं आहे. तर फक्त इंग्लिशचा अट्टास घेऊन ठेवणं चुकीचं असणार आहे, कारण तुम्ही फक्त त्याच जर गोष्टी करायला गेल्या तर 100 पैकी 70 विद्यार्थी फेल होणार, कारण त्यांची बेसिक थॉट प्रोसेस, थिंकिंग जी असते ती मातृभाषेत होते. फक्त मातृभाषा घेतली तर चालेल का? तर तेही चालणार नाहीये. दोन्हींचा तुम्ही बॅलन्स कशा चांगल्या पद्धतीने घेऊ शकताय हे सगळ्यात महत्वाचं असणार आहे. सो तिथे लँग्वेज ही खूप क्रुशल ठरते आणि तो आम्ही एक खूप मोठा ॲज अ प्रॉब्लेम हा आयडेंटिफाय केलेला होता. याच्यात एक ॲडिशनल सांगते मी, एक युनेस्कोचा रिपोर्ट होता, आय थिंक 2024 की 25चा रिपोर्ट आहे. तर त्यामध्ये असं लक्षात आलं की अराउंड 44% आपले भारतीय विद्यार्थी दे आर फोर्स टू थिंक इन इंग्लिश, म्हणजे त्यांना त्यांची पहिली लँग्वेज इंग्लिश त्यांना दिलेली असते, त्यामुळे दे आर फोर्स टू थिंक इन इंग्लिश. आणि त्यामुळे तिथेच तो प्रॉब्लेम येतो. जर ते मराठी भाषिक आहे तर ते इंग्लिशमध्ये कसे विचार करू शकतात ॲट स्कूल लेवल. आणि फक्त इंग्लिशमध्येच थिंक करणं चुकीचं आहे का? नाही. बऱ्याचशा गोष्टी आणि कन्सेप्ट अशा असतात ज्या इंग्लिशमध्ये खूप सोप्या असतात, मराठीमध्ये त्या खूप अवघड असतात. हा, या गोष्टी मी पण फेस केलेल्या आहे. आता म्हणजे दोन्हीचं एक्झाम्पल सांगतो मी, की जर समजा 2 भाऊ असतील, एक जर मराठी मीडियमला शिकलेला असेल, दुसरा इंग्लिश मीडियमला शिकलेला असेल, पण फॅमिली मराठी आहे, पण जर आपण त्याची विचार करायची क्षमता 10वीच्या मुलांची जर कम्पेअर केली ना तर मराठीवाला जास्त हुशार असतो, म्हणजे विचार करायच्या बाबतीत. त्याला हा फक्त थोडंसं रट्टा मारून पास झाल्यामुळे काय होतं ना, की एखादा डिसिजन घ्यायचा असेल तर तो तेवढा पटकन नाही घेऊ शकत. ही एक गोष्ट मला ऑब्झर्व झाली. आणि जसं सिंपल उदाहरण देऊ की काही टर्मिनॉलॉजी मराठीमध्ये इतक्या अवघड आहेत की ज्या इंग्लिशमध्ये ह्या खूप सोप्या आहेत. गुरुत्वाकर्षण हा सिंपल जे तुम्ही म्हणतायत, हे गुरुत्वाकर्षण हा खूप अवघड शब्द आहे. ग्रॅव्हिटी हे आपण आधीपासनं सगळ्या आपल्या बोली भाषेमध्ये वापरत असणारा शब्द आहे. किंवा सिंपल गाडीला जे आपण ऍक्सिलेटर वापरतो, ऍक्सिलेटर हा म्हणजे आपल्या दुसरीच्या वर्गातल्या मुलाला सुद्धा की ऍक्सिलेटर म्हणजे काय रे, की ज्याने स्पीड वाढतो त्याला ऍक्सिलेटर. ऍक्सिलरेशनला मराठीत काय म्हणता माहितीये? त्वरण. किंवा आपण कधी
जनरली यूज पण नाही करत शब्दांचा. किंवा इनर्शिया, की गाडी चालली, गाडीला एक इनर्शिया आलेला आहे. इनर्शियाला मराठीत म्हणतात जडत्व. या खूप कॉन्सेप्ट मराठीमध्ये अवघड होतात, त्या कॉन्सेप्ट इंग्लिशमध्ये सोप्या असतात. मुख्य ऑब्जेक्टिव्ह काय असायला पाहिजे की कॉन्सेप्ट समजणं गरजेचं आहे. भाषा ही ऍट द एंड इज अ लँग्वेज, इज अ मीडियम ऑफ कम्युनिकेशन. आणि ती कॉन्सेप्ट समजून मग तो विद्यार्थी कसा इव्हॉल्व्ह होऊ शकतोय यावरती फोकस असणं गरजेचं आहे, रादर दॅन फोकसिंग ऑन ऑल अदर फॅक्टर्स अराउंड इट. पण जसं आधी आपण म्हणतो की आधीचे जे शिक्षक होते त्यांना तेवढे कॅपेबल नव्हते समजा या सगळ्या गोष्टी अडॅप्ट करायसाठी. पण मग त्याच्यावरती आता सोल्युशन आले की आता ऑनलाईन वेगवेगळे एजटेक स्टार्टअप आले. पण आपण ते पण पाहतो की ते फंडिंग घेतात, पैसे रेज करतात, काम करतात, पण मग शेवटी ते पण झिरोवरती येत आहेत हळूहळू. तर मग हे असं का होतंय नेमकं? ओके सर, यामध्ये झालेलं काय आहे, एज्युकेशन ही रिस्पॉन्सिबिलिटी असायला हवी आहे. बट इन्स्टेड ऑफ बिकमिंग रिस्पॉन्सिबिलिटी, एज्युकेशन ही इंडस्ट्रीमध्ये ट्रान्सलेट झालेली आहे. आणि यामध्ये बरेचसे सोल्युशन जे अवेलेबल आहेत ते फक्त क्रीम ऑफ द क्रीम, ज्यांच्याकडे पैसे अवेलेबल आहेत आणि जे ते अफोर्ड करू शकतात. काही अंशी जे लोक अफोर्ड करू शकत नाही बट रून काढून त्या गोष्टी अफोर्ड करण्यासाठी प्रयत्न करतात, अशा लोकांसाठी लिमिटेड झालेलं आहे. हे सगळ्यात मोठा आजचा प्रॉब्लेम हा झालेला आहे. जर आपल्याला नेहमी लहानपणापासून शिकवलं जातं की समाजामध्ये समानता असायला हवी, समता असायला हवी, बट ही समता आणि ही समानता ही कशी येऊ शकते यावरती कोणीच विचार केलेला नाहीये. भलेही विचार केलेला असेल तर इम्प्लिमेंट कोणी केलेलं नाहीये. आज मी तुम्हाला एक सिंपल उदाहरण देतो, आणि ही गोष्ट अवघड नाही. आजच्या टेक्नॉलॉजिकल जमान्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये जे पण तुमचं शिक्षण झालंय, तुमच्या आयुष्यातला तुम्ही एक सर्वोत्तम शिक्षक जो तुम्हाला वाटतं की अरे या शिक्षकांनी जर मला सगळे विषय जर शिकवले असते तर मी आज आणखी प्रगत झालो असतो, किंवा माझा अंडरस्टँडिंग, माझ्या कन्सेप्ट आणखी चांगले झाले असते, मी आयुष्यात आणखी काहीतरी चांगलं करू शकलो. प्रत्येकाच्या आयुष्यात असे 1, 2, 3 शिक्षक डेफिनेटली असतातच, राईट. अशा ज्या बेस्ट क्वालिटीचे शिक्षक जे आहेत ते सगळ्यांनाच का नाही शिकू शकत? आज टेक्नॉलॉजी ही कॅपेबल करते हे सगळ्यांना शिकवण्यासाठी. लेट्स से गणित हा एक साधा विषय घेतला, गणिताचे जे सर्वोत्तम शिक्षक महाराष्ट्रामध्ये आहेत, जे सर्वोत्तम पद्धतीमध्ये मराठी प्लस इंग्लिश भाषेमध्ये सगळ्या मराठी विद्यार्थ्यांना एकाच वेळी शिकवू शकतील, हे सोल्युशन देणं आपल्याला पॉसिबल आहे का? पॉसिबल आहे. आज ते सोल्युशन्स वरती कोणी वर्कआउट केलेलं आहे का? पार्शली वर्कआउट केलेलं आहे. ते सोल्युशन अवेलेबल आहे, पण हे सर्वोत्तम शिक्षक फक्त मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट्समध्ये जाऊन शिकवतात, जिथे मोठे मोठे सॅलरीज पे केल्या जातात आणि मोठे मोठे फीज स्टुडंटकडनं घेतली जाते. बट हे फ्री ऑफ कॉस्ट सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत का जाऊ शकत नाही? आज युट्यूबच्या माध्यमातून झालं किंवा लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून झालं, ह्या एका शिक्षकाने आज प्रत्येक वर्गामध्ये महाराष्ट्रामध्ये साधारणतः 10 लाख विद्यार्थी आहेत. 8वीला 10 लाख विद्यार्थी, 9वीला 10 लाख विद्यार्थी, 10वीला 10 लाख विद्यार्थी आहेत. याची गरज किती आहे? बॉटमच्या 6 लाख विद्यार्थ्यांना याची गरज आहे, बॉटमच्या 7 लाख विद्यार्थ्यांना याची गरज आहे. तुमच्याकडे याचे रेकॉर्डेड व्हिडिओज असतील आणि हे विद्यार्थ्यांपर्यंत जर पोहोचवण्यासाठी आपण जर एक सिस्टीम जर क्रिएट जर केली तर ही गोष्ट खूप सोप्या पद्धतीने आजच्या जमान्यामध्ये सॉल्व्ह होऊ शकते. बट यामागे असणारा जो बिझनेस आस्पेक्ट आहे तो त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट होणार आहे, आणि बऱ्याच अंशी लोकांचे याच्या मागे स्वार्थी हेतू पण असू शकत आहेत की त्यामुळेच या गोष्टीला डेमोक्रेटाइज करू द्यायचं आहे, करू द्यायचं नाहीये. आता दादांनी तर व्यवस्थित सांगितलंय, पण मला मुख्यतः एजटेक स्टार्टअप बद्दलच विचारायचं आहे की ते सुरू तर खूप चांगल्या आशेने झाले. ते सगळ्यांना असं वाटलं की आता ऑनलाईन एज्युकेशन झालंय, सगळ्यांना स्वस्तामध्ये शिक्षण मिळणार आहे आणि खूप चांगली प्रगती होणार आहे, पण ते स्टार्टअप स्वतः फेल झाले. मग हे सगळं कशामुळे झालं? ऍक्च्युली जसं तू बोलला की बरोबर, या सगळ्यांचे मोटिव्ह चांगलेच होते की सगळ्यांना चांगलं शिक्षण मिळावं वगैरे. बट त्यानंतर हळूहळू काय झालं की मला असं वाटतं की प्रत्येक स्टार्टअप जो आहे ना हा व्हॅल्युएशन वरती खेळायला लागला, किंवा त्यांनी फोकस व्हॅल्युएशनवर केलं. आपल्या स्वतःचा ब्रँड बिल्ड करण्याचा प्रयत्न केलेला, किंवा मार्केटमध्ये मीच बेस्ट पाहिजे, मीच टॉपला पाहिजे, हा त्यांनी फोकस ठेवला. आणि मला वाटतं की त्यामुळे त्यांचा जो मेन फोकस होता की जो होता क्वालिटी एज्युकेशन किंवा सगळ्यांना एज्युकेशन मिळावं, तो फोकस बाजूला राहिला आणि त्यांचा फोकस फक्त झाला ब्रँड बिल्डिंग वरती. किंवा मी असं बोलले की इंडस्ट्रियलायझेशन वरती त्यांचा फोकस, करेक्ट, प्रॉफिट वरती त्यांचा जास्त फोकस झाला आणि खूप कॉम्पिटेटिव्ह ते झाले. आय मीन एक एडटेक कंपनी आहे ती काय करेल, दुसऱ्या एडटेक कंपनीच्या टीचर्सला आपल्याकडे घेईल, मग त्यांच्यामध्ये ती फाईट, तर अशा बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये झाल्या. ओके, म्हणजे जो मेन मोटिव्ह होता की लोकांना शिक्षण
चांगल्या क्वालिटीचं प्रोव्हाइड करायचं तो बाजूला राहिला आणि बाकीच्या गोष्टी जास्त त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाल्या. आणि मेजरली हे जे एडटेक फील्ड जे आहे हे कधी ग्रो झालेलं की कोविड टाइममध्ये, ज्यावेळेस ऑफलाईन क्लासेस बंद होत्या, त्यामुळे ऑनलाईनवरती सगळी डिपेंडन्सी होती. कोविड संपला, ऑफलाईन क्लासेस ओपन झाले आणि हळूहळू पॅरेंट्सला पण कळलं की नाही फक्त ऑनलाईन नाही तर ऑफलाईन सपोर्टची सुद्धा मुलांना गरज आहे. त्यामुळे बऱ्याचशा पॅरेंट्सनी फोकस ऑफलाईनवरती शिफ्ट केला किंवा मुलं ऑफलाईनला सुद्धा जॉईन झाले आणि त्याचा सुद्धा इम्पॅक्ट ह्या एडटेक स्टार्टअपवरती किंवा ऑनलाईन स्पेसिफिकली स्टार्टअपवरती नक्कीच झाला. याच व्हॅल्युएशनच्या रेसमध्ये आय वुड लाईक टू ॲड सम पॉईंट की सम ऑफ दी एडटेक स्टार्टअप, मी नाव नाही घेणार कारण काहींमध्ये तिने स्वतः काम केलेलं आहे, म्हणजे एका जे फर्स्ट एडटेक स्टार्टअपमध्ये ती काम करत होती, ती कंपनी ॲक्च्युली खूप छान काम करत होती. त्यांनी एक खूप छान सोल्युशन बिल्ड केलं होतं आणि ते खरंच त्यांना ग्रासरूट लेवलवरती जाऊन ते एक्सपांड करू शकले असते. बट अगेन एका मोठ्या एडटेक स्टार्टअपने जस्ट त्यांना एक्वायर केलं जस्ट टू हॅव दॅट सोल्युशन अलॉंग विथ दॅम. आणि त्या मोठ्या एडटेक स्टार्टअपला एका वेळी 20 बिलियनचं व्हॅल्युएशन सुद्धा रीच झालेलं, बट दे हॅड हंगर आणि तो अजून मोठं व्हायचं आणि मला 25 बिलियनची व्हॅल्युएशन पाहिजे आणि म्हणून फक्त ते IPOला गेलेले नव्हते. आणि आज त्या स्टार्टअपचं काय झालेलं आहे आपल्याला माहिती आहे. तर अगेन कमिंग बॅक टू बेसिक फंडामेंटल क्वेश्चन की एज्युकेशनचा हेतू हा आपण मुळात काय डिफाईन करतो आहोत. हा एज्युकेशनचा हेतू जर आपण मुळात ज्या पद्धतीने डिफाईन केलाय आणि त्या डेफिनेशनला स्टक राहून जर आपण फक्त त्याच्यावरती जर काम जर केलंय की बाबा मला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यावरती जर आपण जर फोकस जर ठेवला तर आय थिंक एडटेक सारखं बेस्ट सोल्युशन जे स्केलेबल आहे आणि जे इझिली ॲक्सेसेबल आहे आजच्या डिजिटल जमान्यामध्ये आपण सगळ्यांना देऊ शकतोय. बट ओव्हर दी पिरियड ऑफ लाईफ टाइम काय होतंय, हा जो फोकस जो आहे, बेसिक जे ऑब्जेक्टिव्ह आहे त्यांनी मी शिफ्ट होतच. सुरुवातीला छान कंटेंट बनवण्यावरती ऑब्जेक्टिव्ह जातं, त्यानंतर कॉम्पिटिशन काय करते त्या कॉम्पिटिशनकडनं काहीतरी घेण्यावरती फोकस जातो, मग त्यानंतर इन्व्हेस्टर्स घेऊन येण्यावरती फोकस जातो, मग इन्व्हेस्टरला प्रॉफिटेबिलिटी दाखवण्यावरती फोकस जातो आणि दी मुवमेंट इन्व्हेस्टरला प्रॉफिटेबिलिटी दाखवायची असते बिझनेसमध्ये कोर बिझनेसचा फोकस हा कोर बिझनेस पासून शिफ्ट होऊन जातो आणि तो फक्त व्हॅल्युएशनवरती शिफ्ट होतो. मग तुम्ही मार्केटिंगवरती देतात. एडटेक कंपन्या, इंडियन क्रिकेट टीमचा स्पॉन्सर एक एडटेक कंपनी होती. कतारमध्ये जो वर्ल्ड कप फुटबॉल झाला होता त्याचा स्पॉन्सर फिफा, त्याची स्पॉन्सर एडटेक कंपनी होती. काय आवश्यकता आहे या सगळ्या गोष्टींची? पैसा गुंतवला पाहिजे तिथं सोडून दुसरीकडे मार्केटिंगवरती जास्त स्पेंड होतोय. अगेन हाच पैसा जर इक्वली गुड कॉन्टेंट क्रिएटिंगवरती, हाच कॉन्टेंट अजून स्वस्तामध्ये अफोर्डेबल प्राइसेसमध्ये ग्रासरूटच्या लेवलच्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जर प्रयत्न जर केला तर याच्यामधून किती चांगलं सोल्युशन होऊ शकतंय. प्लस अगेन एडटेक कंपन्यांचा आणखी एक मोठा प्रॉब्लेम, सगळ्या एडटेक कंपन्या, यू नेम एडटेक कंपनी, सोल्युशन जे एडटेक कंपन्या प्रोव्हाइड करतायत इज इदर इन इंग्लिश लँग्वेज और इन हिंदी लँग्वेज. बरेचसे लोक रिजनल फोकस आणण्याचा प्रयत्न करतायत पण अजून त्या पद्धतीचा काम त्या लेवलमध्ये कोणीच केलेलं नाही. आणि यासाठी रिजनल अंडरस्टँडिंग असलेले लोक, रिजनल शिक्षक जे त्या भाषेमध्ये शिकलेले आहेत, कारण आज बरेचसे हिंदी भाषिक शिक्षक आज आपल्याकडे मराठी विद्यार्थ्यांना मराठी मीडियमचं शिक्षण प्रोव्हाइड करतायत. तुम्हीच इमॅजिन करू शकताय काय पद्धतीची कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी ते या विद्यार्थ्यांना देऊ शकतायत. सो हा पण एक खूप मोठा प्रॉब्लेम सध्या या एडटेक इंडस्ट्रीच्या मागे चालू आहेत आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं हे इतकं जास्त मोठा इश्यू नाहीये. यासाठी फक्त एक विल पॉवर असणं गरजेचं आहे, पॉझिटिव्ह विल पॉवर, जे आपण त्या डायरेक्शनला जर घेऊन गेलं तर वी विल हॅव अ कॉन्क्रीट सोल्युशन फॉर दिस. येस, पण मग एका साईडला आपण ऑनलाईन बद्दल जर बोलतोय की लोक येत आहेत पण प्रॉपरली काम नाही होतंय. आता आपण ऑफलाईन बद्दल जर बोलायचं झालं तर सगळं व्यवस्थित चालू आहे पण पैसा खूप लागतोय. आज जर शिक्षण घ्यायचं म्हटलं, क्लासेस जॉईन करायचे म्हटले तर पैसा खूप लागतो. पण त्यातल्या त्यात मला मराठी स्टुडंट्स बद्दल विचारायचं आहे की आपण म्हणतो की पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे, बरोबर? मग पुण्यात लोक क्लासेससाठी येण्याचं प्रमाण आणि कोट्याला जाण्याचं प्रमाण यात खूप डिफरन्स आहे. ओके, आज लोक कोट्याला जाणं जास्त प्रेफर करतात. तर मग पुण्यातून असं एखादं स्टार्टअप असेल किंवा एखादं चांगलं एज्युकेशनचं हब का तयार नाही होतंय प्रॅक्टिकली? म्हणजे म्हणायला आपण म्हणतो की विद्येचं माहेरघर आहे. आय अग्री. म्हणजे हाच आय थिंक वी स्पोक अबाउट इट की बाबा ही खूप मोठी खंत आहे की विद्येच्या माहेरघरातनं एक पण एडटेक प्लॅटफॉर्म आजपर्यंत आलेलं नाही किंवा लोकांची डिपेंडन्सी कोटावरती किंवा युपीएससीचं प्रिपरेशन करायचं दिल्लीपर्यंत जाण्यासाठी या गोष्टी खूप जास्त चालतात. तर याला सगळ्यात आधी काय असतं माहिती आहे की एक फर्स्ट मूव्हर ॲडव्हान्टेज असतो की जेईचं कोचिंग बन्सल सरांनी कोटामध्ये चालू केलं होतं
आणि त्यामुळे कोटा मोठं झालं. बट कोटाच्या सगळ्या इन्स्टिट्यूट जवळपास सगळीकडे अवेलेबल आहेत, किंवा युपीएससीच्या कोचिंगमध्ये बऱ्याचशा इन्स्टिट्यूट्स या दिल्लीमध्ये, जिथे म्हणजे युपीएससीचं सेंटर आहे त्याच्याच अराउंड सगळ्या त्या वसलेल्या होत्या. पण ह्या गोष्टी आपल्याकडे झाल्या असत्या की नाही नसल्या, तर त्याची काही उदाहरणं आहेत, डेफिनेटली काही उदाहरणं आहेत. बट ॲज अ पॅरेंट किंवा ॲज अ स्टुडंट याच्यामध्ये मी त्यांना सुद्धा ब्लेम करेल. होतं काय, बऱ्याचदा बरेचसे इनिशिएटिव्ह आपण आपल्याकडे लोकल लेवलला सुरू करतो. जसं महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं युपीएससी आणि एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना जे प्रिपरेशन करायचे त्यांच्यासाठी एक खूप छान सेंटर त्यांनी पुण्यामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे. पण तरीही महाराष्ट्रातून दिल्लीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आज जर बघितली ही खूप जास्त आहे. कारण आपल्याला जी गोष्ट ज्याचं नाव झालेलं आहे त्याच्यामागे पळण्याची जी एक धाव जी आहे ती खूप जास्त हौस आपल्याला त्याच्यामध्ये आहे मी म्हणेल. आणि त्यामध्येच आपण यामध्ये बऱ्याचशा म्हणजे शिक्षणामध्ये आपल्याला ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की शिकवणाऱ्याचा भाग हा फक्त 20% असतो, शिकणाऱ्याचा भाग हा 80% असतो. सेल्फ प्रिपरेशन, सेल्फ डिसिप्लिन, बेसिक अंडरस्टँडिंग तुम्ही फक्त तिथनं घेऊन घेताय. बाकी त्याचं ऍप्लिकेशन हे तुम्हाला स्वतःला करायचं असतं. आणि ते बी इट क्लास 7, 8, 9 ऑर बी इट दी हायर क्लासेस, या सगळ्यांमध्ये ते फंडामेंटल प्रिन्सिपल जे आहे हे स्टुडंट किती अप्लाय करतो याच्यावरती असतं. पण सध्या अगेन जे एडटेक कंपन्या व्हॅल्युएशनसाठी मार्केटिंग करतात, कुठे ना कुठे आपणच त्या मार्केटिंगला बळी पडतो आहोत. आणि तिथेच ती मार्केटिंग वर्क होते आहे आणि तिथेच ते विशियस सर्कल ऍट दी एंड चालू होत आहे. हा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम दोन्ही बाजूचा आहे. आणि समवेअर आपली विचार पद्धती सुद्धा आपल्याला त्यानुसार स्ट्रीमलाईन करायला पाहिजे. ज्या पद्धतीने मी म्हणतोय की शिक्षणाचा ऑब्जेक्टिव्ह हे काय असायला पाहिजे किंवा एडटेक कंपन्यांचा ऑब्जेक्टिव्ह काय असायला पाहिजे, त्याचबरोबर शिकणाऱ्याने पण शिकण्याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे हे जर त्यांच्या मनामध्ये जर क्लिअर जर करून घेतलं, तर आय थिंक कुठे ना कुठे याचा समन्वय साधणं हे आपल्याला खूप सोपं जाणार आहे. कंडिशन मग ग्रामीण भागाचा जर आपण विचार केला, म्हणजे पुण्याची कंडिशन तरी बऱ्यापैकी चांगली आहे, पण ग्रामीण भागाकडे ज्यावेळेस आपण जातो तिथं जर समजा लोकांना जर सिंपल भाषेत जर शिकवायचं असेल तर चांगल्या टेक्नॉलॉजीज आणाव्या लागतील, ॲनिमेशन आणावं लागतील. मग तिथं कसं ते वर्कआउट होईल, कारण तिथं तर बेसिक सुविधा पण नाहीये. मग तिथे काय करता येईल आपल्याला? ग्रामीण भागामध्ये म्हणायचं गेलं ना तर 2-4 प्रॉब्लेम जे आम्ही आयडेंटिफाय केले. पहिला प्रॉब्लेम होता इन्फ्रास्ट्रक्चर, सेकंड आहे टीचरचा नंबर किंवा टीचरची क्वालिटी. टीचर क्वालिटीवर आपण नंतर येऊ. टीचर नंबर म्हणायचं झालं तर एक्झाम्पल द्यायचं झालं तर ग्रामीण भागामध्ये एकच शिक्षक 4 वर्गांना शिकवतो आणि शहरी भागामध्ये 20 मुलांच्या एका वर्गासाठी 2 टीचर असतात. प्रायव्हेट स्कूलमध्ये 2 टीचर 20 मुलांना शिकवतात. सो इथेच तुम्ही समजू शकता की त्याचा इम्पॅक्ट ऑफकोर्स स्टुडंटच्या क्वालिटीवर होणारच आहे. एक सर्वे झालेला किंवा एक रिपोर्ट आहे असं 2024चा. त्या रिपोर्टच्या अकॉर्डिंग 8वीचा एक क्लास होता, त्या मुलांना काही बेसिक अरिथमॅटिकचे ऑपरेशन करायला दिले, म्हणजे गुणाकार, भागाकार वगैरे. तर ते करताना 45% मुलं फेल झाली. म्हणजे 45% मुलांना 8वीच्या 45% मुलांना त्याचे उत्तर मिळाले नाही. इव्हन आपल्या मातृभाषेमध्ये मराठीमध्ये असणारे काही पॅराग्राफ्स त्यांना वाचायला दिले, ते सुद्धा ते वाचू शकले नाही. सो हा एक ग्रामीण भागामध्ये हा एक पॉईंट आहे. अजून एक रिपोर्ट आहे, तर त्याच्या अकॉर्डिंग माझ्याकडे आहे तो रेफरन्ससाठी. सो त्यामध्ये एक नांदेडमध्ये एक सर्वे झालेला, त्यामध्ये 1374 मुलांना एक पॅराग्राफ वाचायला दिलेला. ठीक आहे, असाच रिपोर्ट आहे. एक पॅराग्राफ वाचायला दिलेला. पॅराग्राफ अगदी सिंपल मराठीमध्ये लिहिलेला होता. दिनूच्या गावातून एक सुंदर नदी वाहते, गावातील लोक तिथे रोज गुरे चरायला घेऊन जातात. एके दिवशी शहरातील काही लोक नदीकाठी फिरायला आले, त्यांनी त्यांचा कचरा नदी काठात टाकला आणि ते तिथून निघून गेले. हे पाहून दिनूला वाटले. अगदी सिंपल मराठी पॅराग्राफ आहे. बट हा पॅराग्राफ जेवढे 1374 स्टुडंटचा जो सॅम्पल सेट घेतलेला त्यामध्ये 21% मुलांना हा वाचता आला नाही. सो याच्यामध्ये आय मीन दिस इज अ ट्रॅजेडी यामध्येच आहे. आणि असं नाही की हे शिकवणं अवघड आहे किंवा ग्रामीण भागामध्ये आपल्याला खूप प्रॉब्लेम्स येतील. फक्त चांगली आपली इच्छाशक्ती पाहिजे आणि मुलांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट आपल्याला आणला पाहिजे. एक्झाम्पल द्यायचं झालं तर बघा, आपल्याला 9वी-10वीला जर तुम्ही सिलेबस चेक केला, सायन्समध्ये, विज्ञानामध्ये एक चॅप्टर आहे कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स मिररचा. तर तुम्ही टेक्स्टबुक जर बघितलं, पुस्तक जर बघितलं, त्यामध्ये तुम्हाला इमेजेस दिसतील की असा एक मिरर दाखवलेला आहे, ऑब्जेक्ट इथे ठेवला, मग त्याची इमेज उलटी होते, सरळ होते, छोटी होते, मोठी होते. मुलांना हा टॉपिक खूप अवघड जातो. बट हा टॉपिक समजवणं किंवा शिकवणं खूप सोपं आहे. कसं, तुम्ही फक्त एक साधा चमचा घ्यायचा, कोणता चमचा आपण ज्याच्याने पोहे खातो तो चमचा घ्यायचा. त्या चमचाचा एक जो सरफेस असतो तो सरफेस कॉन्केव्ह मिरर ऍक्ट होतो, एक सरफेस कॉन्व्हेक्स मिरर म्हणून ऍक्ट होतो. बस तो चमचा काय, एक पेन ठेवा आणि फक्त त्या पेनची पोझिशन मागे पुढे करा. ज्या इमेजेस फॉर्म होतात त्या सगळ्या इमेजेस तुम्हाला तिथे
समजते. म्हणजे असं नाही की तुम्हाला खूप मोठं काही लागत आहे, फक्त अगदी सिम्पल प्रॉप्सचा यूज करून सुद्धा तुम्ही हे समजून सांगू शकता. तर ह्यामध्ये की सगळ्यात महत्वाचं आहे गोडी निर्माण करणं गरजेचं आहे. आणि गोडी केव्हा निर्माण होईल? गोडी तेव्हा निर्माण होईल ज्यावेळी तुम्ही ती गोष्ट समजून घेऊ शकता आणि मग तुम्हाला ते मिरॅकल राहत नाही. अरे ही गोष्ट अशी खाते. आणि आपल्याकडे प्रॉब्लेम होतो, बऱ्याचशा संकल्पना, बऱ्याचशा कन्सेप्ट या काय आहेत हेच समजत नाही. आपण फक्त पाठांतरावरती फोकस इतका जास्त आहे, इतका एम्फसिस आहे की बाबा आपण फक्त काम जे करतो ना, जे आपण शिक्षण जे घेतो ते आपण मार्क्ससाठी घेतो, आपण शिकण्यासाठी शिकत नाही. आणि तोच मोठा डिफरन्स हे इंटरनॅशनल एज्युकेशन सिस्टीम आणि आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये आहे. आणि बेसिक सिम्पल पायथागोरसचा थिअरम तुम्ही सगळ्यांना विचारा, पायथागोरसचा थिअरम सगळे सांगतील a² + b² = c², where c is hypotenuse and a and b are two sides of it. पण याच्यात a² चा अर्थ काय, b² चा अर्थ काय, c² चा अर्थ काय, याचा फिजिकल इंटरप्रिटेशन जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्ही मॅथमॅटिकली याला समजू शकणार आहे. a² म्हणजे काय? a² म्हणजे a बाजू असलेला एक चौरस, त्याला इंग्लिशमध्ये स्क्वेअर म्हणतात. तर त्याचा एरिया आणि बी बाजू असलेला एक चौरस, त्याचा एरिया, या दोघांचे एरिया जर तुम्ही ऍड केले तर तो जो एरिया मिळेल हा तुम्हाला सी ही बाजू असलेल्या एरियाचा, चौरसाचा एरिया असणार आहे. ही त्याच्या मागची बेसिक कॉन्सेप्ट आहे. पण आपण काय पाठ करतो? पायथागोरसने 1000 वर्षापूर्वी सांगितलेलं a² + b² = c². अरे पण ते तसं काय आहे ही गोष्ट समजून घेणं गरजेचं. किंवा आणखी एक मला सिंपल उदाहरण द्यावं लागेल की जिथनं ऍक्च्युली मुलं विज्ञानापासून दूर जायला सुरुवात होतात. इक्वेशन्स ऑफ मोशन. इथेच हा जो पॉईंट आहे ना, जिथे विद्यार्थी विज्ञानापासून दूर जायला सुरुवात होतात. कारण त्याच्या आधीपर्यंत सोप्या सोप्या कन्सेप्ट, बाष्पीभवन किंवा सायकल ऑफ एनी की फुलपाखराची लाईफ सायकल काय आहे, सोप्या सोप्या पाठांतर युक्त कॉन्सेप्ट असतात. या पॉइंटला मॅथमॅटिक्स हे सायन्समध्ये इंट्रोड्यूस होतं. आणि फिजिक्समध्ये फिजिक्स इज मोर मॅथमॅटिक्स दॅन एनी अदर थिअरी. तर बेसिक इक्वेशन की पहिलं इक्वेशन आहे v = u + at, s = ut + ½ at², v² = u² + 2s. हे अवघड आहेत. याच्यामध्ये विद्यार्थी फक्त इक्वेशन पाठ करतात. एस म्हणजे डिस्प्लेसमेंट, व्ही म्हणजे इनिशियल वेलॉसिटी, फायनल वेलॉसिटी, टाइम. बट याला पाठ करण्याचं काही म्हणजे आवश्यकता नाही. तुम्ही कन्सेप्च्युअली समजून घेतलं की सिंपल साधं, प्रत्येक जणाला माहिती आहे गाडी कशी चालते आणि ऍक्सिलरेटरवरती पाय ठेवतात. तर ऍक्सिलरेटरवरती पाय ठेवल्यावरती काय होतं? गाडीचा स्पीड वाढतो. म्हणजे गाडीला सुरुवातीला एक स्पीड होता ज्याला म्हणतात यू. गाडीला एक ऍक्सिलरेटरवरती पाय दाबल्यानंतर जो स्पीड झाला त्याला म्हणतात व्ही. आणि ते एक साधारणतः एका टाइम फ्रेम मध्ये झालेलं असेल. तर हा जो डिफरन्स जो आहे, फायनल वेलॉसिटी विच इज व्ही मायनस इनिशियल वेलॉसिटी विच इज यू डिवायडेड बाय टाइम, किती वेळामध्ये ते झाले, इज इक्वल टू ऍक्सेलरेशन. या पद्धतीने या फॉर्म्युलाचं डेरिव्हेशन झालंय. हा टी त्या बाजूला न्यायचा, यू तिकडे न्यायचा, व्ही इज इक्वल टू यू + at. म्हणजे तुम्हाला असं सांगायचं की बेसिकली टेक्नॉलॉजीची एवढी काही गरज नाहीये, फक्त इच्छाशक्ती पाहिजे. आणि जे चांगल्या क्वालिटीचे शिक्षक आहेत ते नंबर ऑफ म्हणजे जास्त पाहिजे की ज्याने चांगल्या पद्धतीने आपण ते सॉल्व्ह करू शकतो. चांगले शिक्षक, चांगली शिकवण्याची पद्धत ही मासेसपर्यंत पोहोचणं हे खूप जास्त गरजेचं आहे. ज्यावेळी विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये गोडी चालू होईल त्यावेळी मग ते शिकायला लागतील, ना की एक्झामच्या मार्क्ससाठी ते त्याच्या मागे लागायला सुरुवात होईल. हे बेसिक प्रिन्सिपल जर फॉलो केलं तर आय थिंक वी कॅन डू वंडर्स. कारण आपल्याकडे सिस्टीम अशी झाली की आपण मार्क्सला खूप महत्व देतो. 10वीला किती मार्क मिळाले, 12वीला किती मार्क मिळाले, पण आपल्याला हे समजत नाही की मार्क्स हे डेस्टिनेशन नाही. मार्क्स आर जस्ट चेक पॉईंट्स. चेक पॉईंट आहे, तिथे या, बघा आपला इंटरेस्ट कशामध्ये आहे आणि त्यानंतर आपली डायरेक्शन ठरवा. सो आपल्याला नेहमी अभ्यास असा करायचा आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला मार्कवर फोकस नाही करायचा आहे. आपला फोकस असणार आहे फक्त लर्निंगवरती किंवा अंडरस्टँडिंगवरती. हो. आणि मला असं वाटतं की आताचे जे पॅरेंट्स आहेत त्यांना ही गोष्ट कुठेतरी समजते. म्हणजे ही एक गोष्ट चांगली होते. नाही तर आधी तसं नाही की तुला मार्क्स पडलेच पाहिजे. आता ऍटलीस्ट मुलं म्हणजे पॅरेंट्स मुलांना तेवढं फ्रीडम देत आहेत की तुम्ही एक्सपेरिमेंट करून बघा किंवा म्हणजे ट्राय करून बघा. पॉझिटिव्ह चेंज आजकाल समाजामध्ये होतोय आणि एक्सपेरिमेंटल लर्निंगला सुद्धा खूप जास्त महत्व यायला सुरुवात झालेली आहे. आणि बऱ्याचशा विविध पद्धतीच्या गोष्टी लोक इथे ट्राय करतायत आणि देर आर लॉट ऑफ थिंग्स दॅट आर हॅपनिंग अराउंड दॅट विच इज रिअली पॉझिटिव्ह साईड. येस. आणि तीच आणखी एक पॉझिटिव्ह साईड आता मला तुमच्याकडनं जाणून घ्यायची की ही जी ओव्हरऑल शिक्षण व्यवस्थेमध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांना सॉल्व्ह करायसाठी तुम्ही कशा पद्धतीने प्रयत्न करतात? जसं मी बोलले की मी लास्ट 10 वर्ष एटेक फील्डमध्ये काम केलेलं. त्यानंतर ज्यावेळेस मी आफ्रिकेला शिफ्ट झाले त्यावेळेस सुद्धा मी ह्याच फील्डमध्ये काम करणं कंटिन्यू केलं. बट मी आफ्रिकन कंट्रीसाठी ते काम करत होते. बट त्यावेळेस मी एक गोष्ट ऑब्झर्व केली की इथे जे प्रॉब्लेम मी फेस केले सेम प्रॉब्लेम मला तिथे दिसलेले.
मग मी विचार केला की आता टेक्नॉलॉजी आहे, इंटरनेट आहे, मग मी असं करू शकते का की तिथे बसून आपल्या भारतासाठी किंवा महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही काम करू शकते का. सो त्याच प्रयत्नातून एक युट्यूब चॅनल आम्ही क्रिएट केलेलं. त्या चॅनलचं नाव आहे उबुंटू. चॅनलचा अर्थ सुद्धा खूप छान आहे. उबुंटू तुम्हाला कदाचित नवीन नाव वाटेल. उबुंटू हे एक आफ्रिकन फिलॉसॉफी आहे. उबुंटू म्हणजे काय, आय एम बिकॉज यू आर, आय एम बिकॉज वी आर. मी आहे कारण तुम्ही आहे, मी आहे कारण आपण सगळे आहोत. सो थोडक्यात त्याचा अर्थ काय आहे की आपण आहोत कारण आपला समाज आहे आणि या समाजाला आपलं काहीतरी देणं लागतं. सो ह्या प्रयत्नातूनच हा चॅनल क्रिएट केलेला आहे. या चॅनलवरती लास्ट 2-2.5 वर्षापासून मी कंटेंट अपलोड करत आहे, ज्यामध्ये माझा सुरुवात किंवा फोकस माझा आहे सायन्स आणि मॅथ्स. सायन्स आणि मॅथ्स आपल्या महाराष्ट्र बोर्डचे सगळे चॅप्टरचे प्रत्येक व्हिडिओ 100% कंटेंट मी अपलोड केलेला आहे, ज्यामध्ये प्रत्येक चॅप्टर तुम्ही डिटेलमध्ये त्यामध्ये असणार कॉन्सेप्ट, न्यूमरिकल्स, एव्हरीथिंग इज कवर्ड. सगळं काही तुम्ही डिटेलमध्ये जाऊन तिथे अभ्यास करू शकता. आणि ती कुठल्या बोर्डसाठी आहे? स्पेसिफिक महाराष्ट्र बोर्ड, SSC बोर्ड, की ज्यामध्ये सगळं काही एक्सप्लेनेशन मराठीमध्ये आहे, कॉन्सेप्च्युअली मराठीमध्ये शिकवलेलं आहे आणि त्याला जोड म्हणून इंग्लिशचा सुद्धा वापर केलेला आहे. ओके, येस. तर यावेळी कसं होतं, इथनं एडटेक मधनं ती तिकडे शिफ्ट झालं तर तिला तिकडे बऱ्याचशा ऑपॉर्च्युनिटी होत्या आणि तिकडे काम करताना सुद्धा मग एका वेळी असा विचार आला की देर आर लॉट मेनी प्रॉब्लेम्स जे आपल्याला माहिती असतात, पण आपण काय करत बसतो, आपण फक्त त्या प्रॉब्लेम्स बद्दल क्रिप करत बसतो. आपण रिअल सोल्युशन हे म्हणजे त्याच्यावरती कधी काम करायला घेत नाही. तर देन आणि आता 15-20 वर्ष जवळपास वर्क एक्सपिरियन्स झाला, तर काम केल्यानंतर आता या स्टेज ऑफ लाईफवरती आमच्याही डोक्यात असा विचार केला की आपण असं काहीतरी काम करावं जेणेकरून बॅक इन इंडिया आणि स्पेसिफिकली महाराष्ट्रामध्ये जिथे खूप मोठा गॅप होता की मराठी एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये स्पेसिफिकली एडटेक स्पेसमध्ये आपण काही करू शकतोय, ही जी गोष्ट जी होती ही खात होती. आणि मग वी पुट आवर फूट डाऊन आणि आम्ही म्हटलं की आपण सगळं सोडून देऊ आणि आपण फक्त आता यावरती हे सोल्युशन फ्री ऑफ कॉस्टमध्ये सगळ्यांसाठी अवेलेबल करून देण्यासाठी काय करू शकतो यावरती काम आम्ही सुरू केलं होतं. त्यामध्ये स्पेसिफिकली तिने तर मागच्या 2.5 वर्ष फक्त कॉन्टेंट क्रिएशनवरतीच फोकस ठेवला होता. लहान होतो त्यावेळी बरेच लोक म्हणायचे की अरे शिवाजी महाराज व्हावेत पण शेजारच्या घरात व्हावेत, कारण आपण कोणी रिस्क नाही घ्यायची, कारण जगातले सगळ्यात मोठे रिस्की कामं त्यांनी केलेले आणि जग कॉन्कर केलं होतं. पण आम्ही विचार केला की आपल्याला ही मन खोटी ठरवायची आहे की महाराज व्हावेत बट महाराज हे आपल्याच घरात व्हावेत. आणि त्यामुळे त्याच प्रेरणेतून आम्ही हे कार्य सुरू केलेलं आहे आणि आता लोकांपर्यंत पोहोचण्याचा यातून आमचा उद्देश आहे. ओके, पण मग आता हे तर तुम्ही सुरुवात केलेली आहे, पण मग फ्युचर प्लॅन्स काय आहेत, याला तुम्ही कशा पद्धतीने पुढे नेणार आहात? तर आता यामध्ये सध्या 9th आणि 10th स्टँडर्ड ही आम्ही कम्प्लीट केलेली आहे इन टर्म्स ऑफ कॉन्टेंट क्रिएशन. अजून त्याला आम्ही मास अपील करायची किंवा त्याचं मार्केटिंग करायचं या गोष्टी आम्ही सुरू केल्या नाही. आपला हा पहिला पॉडकास्ट आज आपण एक कॉन्टॅक्टमध्ये आलो आणि आज आपण पॉडकास्ट करतो आहोत. बट अजून आमचा फोकस असणार आहे पुढे क्लास 7, क्लास 8चे सुद्धा कॉन्टेंट क्रिएट करायचे मॅक्सिमम नंबर ऑफ क्लासेस हे आम्ही कसे यामध्ये आणू शकतोय याच्यावर प्रयत्न असणार आहे. प्लस अपार्ट फ्रॉम दॅट आपल्याकडे बऱ्याचशा स्पर्धा परीक्षा असतात. MTS झालं, NTS झालं, शिष्यवृत्ती परीक्षा झाल्या, नवोदयच्या परीक्षा झाल्या. या परीक्षांचं सुद्धा कॉन्टेंट आम्हाला फ्युचरमध्ये घेऊन यायचं आहे. आम्ही स्वतःचं एक ॲप्लिकेशन सुद्धा बिल्ड करतो आहोत जे नेक्स्ट इयर फर्स्ट हाफमध्ये ते ॲप्लिकेशन सुद्धा अँड्रॉइड आणि iOS वरती अवेलेबल असेल फॉर दी बेटर रीच. आणि संलग्न असेच इन टर्म्स ऑफ क्वेश्चन बँक्स, बुक्स, बरेचसे लाईव्ह सेशन सुद्धा नेक्स्ट इयरच्या ज्यावेळी सेशन चालू होईल त्यावेळी लाईव्ह सेशन सुद्धा आम्ही चालू करणार आहोत. आणि या पूर्ण जर्नीमध्ये विद्यार्थ्यांकडनं काय रिस्पॉन्स येतोय आणि विद्यार्थ्यांकडनं काय डिमांड येते. जर विद्यार्थ्यांनी उद्या सांगितलं की आम्हाला ABC टाईपची डिमांड आहे, आय थिंक आर ऑब्जेक्टिव्ह इज फुलफिल व्हॉट इज दी डिमांड दॅट दे हॅव टू फुलफिल देअर ड्रीम्स. आय थिंक हीच फक्त गोष्ट आम्ही यामध्ये फोकस ठेवणार आहोत आणि होपफुली विल गेट गुड रिझल्ट आउट. सध्या ते कॉन्टेंट युट्यूब वरती आहे, त्याच्यामुळे तर लोकांना तर काही पैसे पे करायची गरज नाही. कुठल्याही ग्रामीण भागातला विद्यार्थी आरामात ते ऍक्सेस करू शकतो. येस, तर मंडळी तुम्हालाही मी रिक्वेस्ट करतो की त्यांच्या युट्यूब चॅनलला एकदा नक्की भेट द्या आणि जे काही स्टुडंट्स असतील तुमच्या आजूबाजूला, जे काही ज्यांना गरज आहे आज त्याची, त्यांच्यापर्यंत हे सगळे व्हिडिओ नक्की पोहोचवा. ओके, पण खरं तर ही खूप मोठी काय म्हणतो धाडस आहे हे, की एवढा मोठा जे काही गॅप आहे की जो मराठी स्टुडंटचा गॅप आहे की त्यांना प्रॉपर मराठीमध्ये शिकवणारे शिक्षक चांगल्या क्वालिटीचे फार कमी आहेत आणि तो गॅप तुम्ही दोघं जण फुलफिल करण्याचा प्रयत्न करत आहात.
त्यासाठी खरं तर आमच्या श्रीमंत स्टुडिओकडून आणि आमच्या श्रीमंत परिवाराकडून तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा आहेत. आणि जर काही लागलं तर आम्ही आहोत. तुमचे जे काही इन फ्युचर काही प्लॅन्स असतील किंवा लोकांकडून जर तुम्हाला काही गायडन्स हवं असेल, लोकांपर्यंत काही मेसेज पोहोचवायचा असेल, तर त्यासाठी आम्ही नेहमी तुमच्यासाठी उपलब्ध आहोत. आणि तुमच्या येणाऱ्या सगळ्या उपक्रमांसाठी आमच्या सगळ्या टीमकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू फॉर तुमचा वेळ दिल्याबद्दल. आणि फ्युचरमध्ये पण जेव्हा केव्हा मदत लागेल किंवा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचं असेल तर आम्ही डेफिनेटली तुमच्याकडे येऊयात. येस. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा पॉडकास्ट पाहत असाल तर ऑब्व्हियसली हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे. आणि खरंच तुम्हीही खूप जागरूक नागरिक आहात, कारण एज्युकेशन सारखा जो महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यावरती आम्ही कॉन्टेंट बनवायचा प्रयत्न केला. खरं तर याचा हेतू काही व्ह्यूज मिळवणे, पैसा मिळवणे हा नाहीये, पण जे कोणी चांगले आपले व्यक्ती आहेत, जसं की महेश दादा आहेत, प्रियंकाताई आहेत, की जे आपल्या मराठी मुलांसाठी त्या शिक्षणासाठी काहीतरी करू पाहतायत, त्यांच्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न होता. आणि मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आपले जे काही ग्रामीण भागातील जे विद्यार्थी असतील, की ज्यांना 8वी 9वी 10वीचे स्टुडंट्स असतील, की ज्यांना आता पेपर्स वगैरे येतीलच लवकर, तर जे त्याच्यासाठी तयारी करतात त्या सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आणि यांचं जे चॅनल आहे, उबंटू नावाचं एक एज्युकेशनल चॅनल आहे, की ज्याच्यावरती 8वी 9वी 10वीचे सगळे सायन्स आणि मॅथ्सचे जे काही कॉन्टेंट आहे तो फ्रीमध्ये अपलोड त्यांनी केलेला आहे. तर त्या सगळ्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा पॉडकास्ट पोहोचवा, त्याचं चॅनल पोहोचवा. एवढीच तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करतो. कारण काय आहे ना, की जर आपल्याला उद्या महाराष्ट्राला श्रीमंत करायचं असेल तर मला असं वाटतं की आपली जी शिक्षण पद्धती आहे ती आपल्याला चेंज करावी लागेल. आणि त्यासाठी जे लोक कामं करतायत त्यांना आपल्याला साथीदार म्हणून त्यांच्या सोबत उभं राहावं लागेल. तर हीच तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे. तर थँक्यू सो मच. आपण पुढच्या एपिसोडमध्ये